आटप लवकर न्या, चल आटप. अरे जायचं आपलं अशोक वाटतं, चल आटप लवकर. अरे दादा हो हो आले थांबे. दादा तू कशी दिसते रे? एकदम मस्त आहे हा. अशोकच्या वाढचं चाललंय आपण. हो हो काय छान म्हणूनच दिसते. छान दिसते. ड्रेस पण खूप छान. मी कसं असते बा तू छान आहे छान आहे. एक बोलू का रे? बोल ना. खरंच बोलू का? अरे बोल ना. रागवणार नाहीस? मी किती रागवतो. तसं नाही रे दादा. आज गाडी मी घेऊ का रे? मला चावी रे. अरे दे ना रे, मी चालवते. काहीतरी या मागून बा. दादा आईला सांगे ना तुझं नाव. ए आई थांब. दे चावी. दे ना रे. सावकाश चालवा. आज चालू मी. रात्री आपण जाऊ डोके ढगात. गाडी घेऊन जायचं नाही. तुला गाडी मी देतच नव्हतो, तरी पण तू हट्ट करून गाडी घेतली. समजलं ना. मग हा ऍक्सिडेंट झाला आहे आणि आपला जीव. माझ्यावरती ब्लेम करू नको. मी तुला सांगत होते घरातले हेल्मेट घे म्हणून. आई बाबा तुला सांगत होते, तू ऐकलं नाही. दादा तुला माहितीये का रे आपला ऍक्सिडेंट कशामुळे झालाय? आपलं ऍक्सिडेंट झालं मुख्या जनावर झालं नाही. तुला माहित नाही ना, ही मोठी जनावर आहेत ना, असं काही दोष नाही न्या. पण जेव्हा आपला ऍक्सिडेंट झाला न्या, आपली आई बाबा तर त्या हाताने माझ्या बाबाने तुला आणि मला अग्नी दिली. आईचं काय, आपलं घर पोरकं झालं न्या. आपलं घर पोरकं झालं न्या. पण या मुख्या जनावरांचा काय दोष आहे? तुला सांगतो गाडी नको घेऊस तरी गाडी तुझी या नाही गे. आता आपली आई बाबा काय अवस्था आहे आपली. आपण त्या जगामध्ये नाहीये. आपल्या आता आई बाबाकडे कोण बघेल न्या? सांग ना मला, कोण बघेल? दादा पण त्या कोकरे बायांच्या गोशाळेमध्ये ना जी जनावर आहेत ना, ते सुद्धा भुकेने व्याकुळ झाले. तिथं हंबरटा फोडतात, सारा पाणी मिळत नाही त्यांना. कोकरे महाराज पण हात पसरतात लोकांकडे. काय करते सांग ना मला. जळगाव पोलिसांचे पोलीस निरीक्षक आहेत ना भरत पाटील, खूप चांगले व्यक्तिमत्व आहे. अनेक ग्रामपंचायत पत्रावर केलेलं आहे, ह्या मुख्या जनावर घेऊन जा. पण ते घेऊन जात नाही. ते तरी बिचारे काय करणार. आणि आमचा जागे व्हा, ह्या मुख्या जनावरांचे जीव वाचवा, अनेकांचे जीव वाचवा. जागे व्हा, प्लीज जागे व्हा तुम्ही. खरं की बाबा रस्त्यावरती आले, त्यांना आधार कोण देणार? ह्या समज ह्या गाईला कोणी उडवलं असतं ना, त्याचे मालक धावत आले असते पैसे मागायला. पण आज आपल्यासाठी कोण आहे का? आपल्या आई वडिलांसाठी कोण आहे? सडकी आहे इथं कोण नाही बुधाची. त्याला तुला जास्त जास्त झाला. कोणतरी बोलतोय. आता ह्यांना आपण धडा शिकवलंच पाहिजे. हो निहत कसा धडा शिकवायचा सांग ना. आता आपण तर दिसत नाही कोणाला, आपण त्या जगामध्ये नाहीत. पण धडा नेमका कसा शिकवायचा ते तरी सांग. दादा आपण ह्या सगळ्यांना ना झपाटून धडा शिकवायचा. झपाटलंच पाहिजे. शिकवायचं. La la la